लिंगायत समाजाच्या विद्यार्थ्यांना अमृतचा हात, शिक्षण रोजगारासाठी मोठी संधी. समस्त लिंगायत समाजाचे राज्याध्यक्ष संजय तेलनाडे यांची पत्रकार परिषदेत माहिती. लिंगायत समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला आणि युवकांच्या रोजगाराला आता शासनाच्या अमृत योजनेचे पाठबळ मिळणार आहे. हिंदू लिंगायत आणि वीरशैव लिंगायत समाजाचा अमृत संस्थेच्या लक्षित गटात समावेश करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षेपासून उच्च शिक्षण आणि स्वयंरोजगारापर्यंतच्या विविध योजनांचा लाभ घेण्याची संधी या समाज घटकांना मिळणार आहे, अशी माहिती समस्त लिंगायत समाजाचे राज्याध्यक्ष संजय तेलनाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. शासनाच्या या निर्णयामुळे आर्थिक निकष पूर्ण करणाऱ्या पात्र नागरिकांना अमृतच्या योजनांचा लाभ घेता येणार आहे. संबंधित लाभार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक असून ओबीसी किंवा अन्य आरक्षित प्रवर्ग तसेच स्वतंत्र महामंडळाच्या योजनांचा लाभ घेत नसलेल्या पात्र व्यक्तींना या सुविधांचा लाभ घेता येईल. स्पर्धा परीक्षांच्या तयारीला बळ. यूपीएससी मुख्य परीक्षा व मुलाखतीच्या तयारीसाठी 50,000 रुपयांपर्यंत तर एमपीएससी तसेच गट अ आणि ब परीक्षांसाठी 15,000 रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य मिळणार आहे. IIT, IIM, AIIMS, IIT सारख्या संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण होईपर्यंत दरमहा 10,000 रुपयांपर्यंत मदत मिळणार आहे. तरुणांच्या हाताला कौशल्य, संगणक, माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स, औद्योगिक प्रशिक्षण, बेकरी आणि व्यक्तिमत्व विकास यांसारख्या क्षेत्रात मोफत कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार आहे. ड्रोन उड्डाण, नियंत्रण, सर्वेक्षण आणि छायाचित्रणाचे प्रशिक्षणही उपलब्ध होणार आहे. उद्योजकतेलाही अमृत. नवीन व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या युवकांना मार्गदर्शन प्रशिक्षण मिळणार असून 15 लाख रुपयांपर्यंतचा व्यवसाय कर्जावरील व्याज अमृतकडून भरण्यात येणार आहे. कृषी उत्पन्नावर आधारित उद्योग आणि कचरा व्यवस्थापन क्षेत्रातील उद्योगांसाठीही प्रशिक्षण बाजारपेठेच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूरच्या शिष्टमंडळाला दिलेल्या आश्वासनानुसार हा निर्णय झाल्याचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी सांगितले. लिंगायत समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास घटकांसाठी विकासाच्या नव्या संधी निर्माण झाल्याने समाज बांधवांनी योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन श्री संजय तेलनाडे यांनी केले आहे. यावेळी समस्त लिंगायत समाजाचे सरकार प्रशांत शहापुरे, जिल्हा परिषद सदस्य मनोज कुमार रणदिवे, राजशेखर तंबाके, ॲडव्होकेट सुरेश पाटील, शंकर बिराजदार, अभिजित नायकवडे, स्वप्नील चौगले, संतोष पाटील, प्रमोद भेंडवडे, दत्तात्रय खडके, रमेश मिठारे, विनोद कागले, महेश महाडिक आदी कार्यकर्ते उपस्थित होते. कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील. 9 ऑगस्ट क्रांती दिना दिवशी महाराष्ट्र राज्य लिंगायत समाजाच्या वतीनं जे आम्ही आंदोलन पुकारलेलं होतं त्या आंदोलना दिवशी अचानकपणे मुख्यमंत्री महोदयांचा कोल्हापूर जिल्ह्या येथे दौरा लागला आणि त्या दौऱ्याच्या दरम्यान आमचेच आंदोलन त्या दिवशी असल्यामुळं 35,000 ते 40,000 लोक त्या आंदोलना दिवशी सगळेजण एकत्रित आल्यामुळं प्रशासनानं आमची दखल घेऊन या कोल्हापूर जिल्ह्यातले चंदगडचे लोकप्रिय आमदार माननीय शिवाजीराव पाटील साहेबांनी लिंगायत समाजाचे आमच्या प्रमुख मंडळींची व मुख्यमंत्री महोदयांची भेट घालून देऊन त्यांना आम्ही जे निवेदन दिलेलं होते ते निवेदन स्वीकारल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आम्हाला 2 दिवसानंतरची मंगळवारची आम्हाला जी भेट दिली मुंबईमध्ये वर्षा बंगल्यावर आणि त्या ठिकाणी जाऊन आम्ही त्यांना निवेदन दिल्यानंतर त्यांनी ते सगळं त्या संबंधित असलेल्या अधिकाऱ्यांना बोलवून घेऊन हा प्रश्न आमचा लिंगायत समाजाचा जे आर्थिक विकास महामंडळापासून जे वंचित राहिलेला जे आमची मुलं वगैरे जी होती त्यांना ते लाभ सरसकट मिळवून देण्यासाठी त्यांनी त्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या व 8 दिवसाच्या आत ज्यांनी JR देतो म्हणून सांगितलं. त्या पद्धतीनं ती जी मुलं आमची जी वंचित राहत होती जे आर्थिक विकास महामंडळापासून त्यांना अमृत योजनेअंतर्गत त्याचा लाभ मिळवून देऊन त्यांनी दिलेला शब्द पाळा म्हटला तर काय हरकत नाही अशा पद्धतीचं वातावरण करून त्यांनी आमच्या समस्त लिंगायत समाजावर एक चांगल्या पद्धतीचं आनंदाचं वातावरण आजच्या रोजी आम्हाला बघायला मिळते आणि त्यांनी ज्या योजनेपासून जे वंचित राहिले ते सरसकट सगळ्यांना आता आमचा अमृत योजनेअंतर्गत जो लाभ मिळणार आहे आणि त्याचे मध्यस्थी शिवाजीराव पाटील साहेबांनी जे केले त्यांचं देखील आम्ही समाजाच्या वतीनं त्यांना अभिनंदन करतो आणि त्यांचा हार्दिक आभार मानतो. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.